नमस्कार, मी गणेशावरी MH मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये चेअरमन आणि विद्यमान संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक यांच्या चुकीच्या धोरणामुळे अगस्तीचे कामगार व त्यांचा परिवार आता अडचणीत आलाय। अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये कामगार हा मुख्य घटक असून ऊसाची लागवड, ऊसाची नोंद तसेच ऊसतोड प्रोग्राम पासून ते संपूर्ण प्रक्रिया करून साखर गोडाऊन मध्ये सेफ ठेवण्यापर्यंत कामगार हा मुख्य घटक आहे। आपण 2026 मध्ये शेतकऱ्यांचे सर्व पेमेंट तसेच ऊस वाहतूकदारांचे पेमेंट, कमिशन, डिपॉझिट तसेच चालू होणाऱ्या हंगाम, मुकादम या लोकांना एक हप्ता वर्ग केला आहे। मग कामगारांवरच अन्याय का? ऑक्टोबर 2025 ते मे 2026 पर्यंतचे पगार म्हणजे तब्बल 8 महिन्यांचे पगार थकवण्यात आलेले आहेत। कारखान्याचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चेअरमन व संचालक मंडळ यांनी जो काही ले ऑफचा निर्णय घेतला त्याला कोणतेही तांडव न करता कामगार सामोरे गेले। हे ले ऑफ देण्यावेळी कामगारांना तुमचे पगार वेळेत केले जाईल असे आश्वासन देण्यात आले। तसेच मध्यंतरीच्या काळामध्ये स्वइच्छेने कामगारांना स्वेच्छापूर्ती निवृत्ती घेण्यास सांगितले। त्यांनाही असेच आश्वासन दिले की तुमचे पैसे एक रकमी देण्यात येईल, परंतु त्यामध्ये देखील 2 ते 3 वर्ष झाले त्या कामगारांना एक रकमी रक्कम देण्यात आली नसून अजूनही रक्कम कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे। त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात कामगारांचे नुकसान झाले असून वेळोवेळी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्याकडून कामगारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। या चुकीच्या धोरणामुळे व या चुकीच्या मेसेजमुळे कामगारांमध्ये नैराश्य तसेच कारखाना बंद राहील की काय अशा चर्चा पूर्ण तालुक्यात झाली असून अजूनही वेळ गेलेली नाही। कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी तातडीने निर्णय घेऊन येत्या 2 दिवसांमध्ये कामगारांचे 3 ते 4 महिन्यांचे पगार करण्यात यावे। असे न झाल्यास आपल्याकडे ऊस असेल, ऊस मुक्कादम लेबर असतील, ऊस वाहतुकीसाठी गाड्या असतील, पण कारखाना चालवण्यासाठी कामगार नसेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको असा एक मेसेज आपल्यापर्यंत आलेला आहे। आणि त्यांनी त्या मेसेजमध्ये देखील असं त्या कामगारांना म्हटलंय, मी हे सर्व समोर येऊन बोलू शकत नाही, परंतु मी एक अगस्ती परिवारातील आपलाच एक कर्मचारी, हा परिवार टिकून राहावा म्हणून मी माझी प्रतिक्रिया MH मराठीचे गणेशावरी यांच्याकडे व्यक्त करत आहे। आणि त्यांनी हा माझा मेसेज सर्व संचालक मंडळ आणि कामगारांपर्यंत पोहोचावा आणि आम्हा कामगारांना न्याय द्यावा अशी विनंती व्हॉट्सअपद्वारे त्यांनी एक मला मेसेज केलेला आहे। हा जो काही कामगार आहे, नाव न सांगण्याच्या अटीशर्तीवरती त्यांनी हा मेसेज केलेला आहे आणि विनंती आहे प्रशासनाला का लवकरात लवकर या शेतकऱ्यांना जसा न्याय दिलाय तसंच या कामगारांना देखील न्याय मिळावा अशी विनंती आता करत आहोत।